नमस्कार मंडळी, मी आपली अमृता गायकवाड. कालच मी भूतकाळ विसरणं शक्य आहे का याच्यावर एक लॉंग व्हिडिओ टाकला होता. त्याला बऱ्यापैकी चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे. पण मला भरपूर आपल्या मित्रमैत्रिणींपैकी काही जणांचे पर्सनल मेसेज आले की तू जे ट्रिक्स सांगितल्यास 2 त्या ट्रिक्स फक्त सोप्या सोप्या साध्या साध्या भूतकाळावर मात करण्यासाठी ठीक आहेत, पण मोठे मोठे प्रसंग जे घडून गेलेले आहेत, ज्याचे आपल्या मनावर छाप पडलेले आहे, आपल्या मेमरीवर छाप पडलेली आहे, अशा गोष्टी त्या ट्रिक्स वापरून विसरणं शक्यच नाहीये. माझं त्या मंडळींना एक सांगणं आहे, हे बघा, जी व्यक्ती आपल्या आयुष्यावर मनापासून प्रेम करते ना, किंवा ज्या व्यक्तीला आपल्या जगण्याची किंमत आहे, आपल्या आई वडिलांनी आपल्याला लहानपणापासून मोठं करताना जी जी कष्ट उपसलेली आहेत त्याची किंमत आहे, तो माणूस असल्या गोष्टींसाठी कधीही रडत बसून स्वतःचं भविष्य धोक्यात टाकत नाही आणि वर्तमान काळही धोक्यात टाकत नाही. तुम्ही जर मागच्या गोष्टींचा इतका विचार करत असाल तर मग तो व्हिडिओ बघून तुम्ही त्यातून काही शिकलेलं नाही असं मला त्यातून तात्पर्य निघतंय. सिंपल गोष्ट आहे. बरं ठीक आहे, त्या 2 ट्रिक्स तुम्हाला वापरता येत नाहीयेत काय, जाऊ दे. पण मी काय म्हणते, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींच्या वर स्वतःच्या लाईफला, स्वतःच्या हॅपीनेसला किंमत का देत नाहीये? मला सांगा, ह्या जगामध्ये कुठलीही गोष्ट परमनंट नाहीये, अगदी तुमचं दुःख पण. आता कित्येक जण म्हणतात की दुःख विसरणं शक्यच नाहीये. का शक्य नाहीये? तुम्ही इतके दुबळे आहात का? स्वतःलाच प्रश्न विचारा बरं. तुम्ही आता ज्या तुमच्या लाईफमध्ये माणसं आहेत जी तुम्हाला प्रचंड सपोर्ट करतात, तुमचे आई वडील तुमच्यासाठी स्वतःचा श्वास सुद्धा गहाण ठेवायला लागले, ते तुमच्यासाठी इतके कमी महत्वाचे आहेत का की तुम्ही तुमच्या भूतकाळामध्ये घडलेल्या घटनांना तुम्ही इतकं महत्व देताय? तुम्ही त्या गोष्टींना इतकं जर महत्व देत असाल तर खरंच मित्रांनो, तुम्ही विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि जर विचार करून सुद्धा तुमच्या डोक्यात काही जात नसेल तर मात्र अवघड आहे. कालस्य अवगमनम प्रज्ञा, कालस्य अवगमनम उत्तरदायित्वम, हा एक संस्कृत श्लोक आहे. त्याचा अर्थ तुम्हाला सांगते मी. वेळेला समजणं समजदारीचं आहे आणि वेळेवर समजणं हे जबाबदारीचं आहे. या दोन्ही पण गोष्टींमधला फरक तुम्हाला कळलाच पाहिजे. वेळेवर समजा आणि वेळेला सुद्धा समजा. वेळ निघून गेली, सगळं शून्य होऊन बसणार आहे, आणि वेळेवर जर समजलं तर सगळं काही छान होणार आहे. मित्रांनो, तो व्हिडिओ टाइमपाससाठी नक्कीच नव्हता. विचार करा आणि त्याच्यावर तुम्ही ऍक्शन सुद्धा घेणं खूप गरजेचं आहे. नुसतं बोलून आणि बघून सुद्धा उपयोग नाहीये. ऍक्शन बोलते. त्यामुळे मनावर घ्या आणि भूतकाळावर नक्कीच तुम्ही मात करू शकताय. मी उगाच पुस्तकी ज्ञान किंवा कुठलं सायकोलॉजिकल फॅक्ट्स तुम्हाला सांगत नाहीये. मी स्वतः त्या रस्त्यातून गेलेले आहे. मला पण त्या फेजमध्ये असताना असं वाटायचं की माझ्याकडून तर हे काही शक्य नाहीये, हे भूतकाळ विसरणं वगैरे वगैरे. पण तुम्हाला माहिती आहे, जसं जसं आपण पुढे जात जाऊ ना, अनुभवांच्या बळावर आपण सगळं काही करू शकतो. ते अनुभवच आहेत, ते आपल्याला शिकवतात की असल्या गोष्टीवर रडत बसण्यामध्ये काहीही राम नाहीये. तर प्लीज मनावर घ्या. नमस्कार.